एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल सुपी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथा जाशी झणी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. धरुनी श्री हरी जपे सदा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी तो पार माय. सरवडे क्षेत्रामध्ये सुरू आहे आणि महिनाभर या हरिपाठ ग्रंथाचं चिंतन सुरू आहे. खूप महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे आणि सलग एखाद्या ग्रंथाचं चिंतन होणे फार महत्त्वाचं आहे. गंमत काय होते, सप्ताह केला जातो आणि सप्ताहामध्ये 7 दिवस वेगवेगळे महाराज लोक येतात. पहिल्या दिवशी ज्ञान सांगतो, दुसऱ्या दिवशी भक्ती सांगतो, तिसऱ्या दिवशी कर्म सांगतो. नेमकं काय करायचं असा सगळ्या श्रोत्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. पण असं सलग एखाद्या ग्रंथाचं जेव्हा चिंतन केलं जातं, आता राऊत महाराजांना कल्पना आहे, पाठ महत्त्वाचा आहे. कीर्तन प्रवचनापेक्षा सलग ग्रंथाचं चिंतन करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सलग आपल्याकडनं या महिनाभराच्या काळामध्ये माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन घडले. अत्यंत आपलं काहीतरी महद्भाग्य, काहीतरी पूर्व पुण्य म्हणून आपल्या सगळ्यांचं या ग्रंथाचं चिंतन घडलेलं आहे. आणि या महिनाभर हरिपाठ ग्रंथाचं चिंतन केलं झालेलं आहे आणि आता आपण उपसंहाराकडे आलेलो आहे. 2-3 दिवसामध्ये या हरिपाठ ग्रंथाचं चिंतन होऊन काल्याचं कीर्तनाने या नाममहोत्सवाची सांगता होणार आहे. हरिपाठ हा ग्रंथ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाचा आहे. तो लघुकाय आहे. कशानं? अभंगाच्या संख्येच्या दृष्टीने लघुकाय आहे, पण अर्थाच्या दृष्टीने मात्र महाकाय आहे. एकेका अभंगाचं चिंतन आपल्याला एक एक जन्म करण्या इतकं मोठं आहे आणि अशा आकाराने लघुकाय आणि अर्थानं महाकाय असलेला ग्रंथ मौली ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या मुखारविंदातनं अभिव्यक्त झालेला आहे. ज्ञानेश्वरीचा विचार करायला गेलो तर ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, योगाभ्यास आहे. मौलींच्या गाथेचा विचार करायला गेलो तर सगळ्या तिथे नाम आहे, भक्ती आहे, उपासना आहे, योगाभ्यास आहे, गुरूंचं वर्णन आहे. अमृतानुभवामध्ये प्रधान ज्ञान आहे, पण भक्ती सुद्धा तिथे आहे. चांगदेव 65 मध्ये 2 सिद्ध महात्म्यांमधला संवाद आहे, पण तिथेही ज्ञान भक्ती आहे. पण एकट्या नामभक्ती करता एखादा ग्रंथ माऊलींच्या मुखारविंदातनं अभिव्यक्त व्हावा असं या नामाचं महात्म्य काय आहे? या नामाच्या संबंधाने एवढा विस्तार का मौली ज्ञानोबाऱ्यांनी केलेला आहे? त्याचं महत्वाचं कारण आहे कलियुग, हे त्याचं महत्वाचं कारण आहे. कलियुगामध्ये काय झालंय? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलिन घडे साधन, कलिन घडे साधन. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलिन घडे साधन, कलिन घडे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. जी वेदांनी सांगितलेली साधन आहे, जी श्रौत साधन आहे, जी स्मार्त साधन आहे, ती कलियुगामध्ये घडत नाही आहे. त्याचं कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण. साधनही क्षीण झालेत आणि साधकही क्षीण झालेले आहेत. नुसती साधन क्षीण झाली नाही आहेत, साधक सुद्धा क्षीण झाले, बुद्धिमान्य निर्माण झालेलं आहे. हल्ली लोकांना वाटतं की हल्लीची मुलं फार हुशार आहे. प्रत्येक जण म्हणतं पुढची पिढी फार हुशार आहे, पण वस्तुस्थितीने तसं आहे का महाराज? अहो, तुम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ होते, पावकी निमकी आउटकी पाठ होती, पण आमच्यापर्यंत 30 पर्यंतच आले आणि पुढच्या पिढीला विचारलं तर 10च्या पुढे त्यांना पाढे येत. मग बुद्धी कमी झाली का वाढली? बुद्धी कमी झाली. म्हणजे बुद्धी ही कमी झाली. एका ठिकाणी बसून पूर्वीची कीर्तन व्हायची
गुरुवर्य महाराजांची रामबागेमध्ये कीर्तन व्हायची. 2.5 तास 3 तास कीर्तन व्हायची. आणि 2.5 तास 3 तास कीर्तन होऊन सुद्धा एकही श्रोता मांडी सुद्धा हलवायचा नाही. आता अर्धा पाऊण तास झाला की श्रोते घड्याळाकडे बघायला सुरुवात करतात. म्हणजे बुद्धीची ही क्षीणता आहे, बसण्याची क्षमताही कमी झाली आहे. आणि यज्ञ यागादिकांकरता लागणारी साधनही मिळेनाशी झालेली आहे. यज्ञ करायचा म्हटलं तर अनेक यज्ञ असेत की तुमच्या कानावरचा केस जर पांढरा झाला तर तो यज्ञ करता येत नाही. मग आता 17-18 वर्षीच पोरांचे केस पांढरे व्हायला लागले, मग कसं घडणार आहे? यज्ञाकरता, आहुती देण्याकरता घृत म्हणजे तूप सांगितलेलं आहे. शुद्ध मिळतं का तूप शंकर महाराज? अजिबात मिळत नाही. मग कसं घडणार? म्हणून या कलियुगामध्ये साधनही क्षीण झालेली आहेत आणि साधकही क्षीण झालेत. आणि साधकांमध्ये आलेली क्षीणता आणि साधनांमध्ये आलेली क्षीणता. पण गंमत काय आहे? मानवी जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानवाचा उद्धरित होण्याचा अधिकार आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवती म्हणती ते होती, तरी साची न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि पुढे सांगतायत, देवची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक मानवाचा स्वतःचा उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. पण गंमत काय झाली? साधन आणि साधक दोन्ही क्षीण झाल्यामुळे उद्धार होईनासा झाला. उद्धार होणं अवघड झालं. म्हणून संतांनी या कलियुगामध्ये प्रत्येका मानवाचा उद्धार व्हावा, प्रत्येकाला देव होता यावं, याच्याकरता जे साधन सांगितले ते आहे नामभक्ती. आणि या नामभक्तीचं महत्व असं आहे की नामभक्ती ही सर्वाधिकार सेव्य आहे. सकळासी येथे आहे अधिकार. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून सर्व जनसामान्यांचा उद्धार व्हावा, सगळ्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी, याच्याकरता सर्वाधिकार सेव्य असं जे साधन संतांनी सांगितले आहे ते नामभक्तीचं साधन आहे. हे जे नामभक्तीचं साधन आहे हे वैदिक स्वरूपाचं आहे, वेदानुमोदित आहे आणि संत पुरस्कृत स्वरूपाचं आहे. कुठलीही साधनेला काय पाहिजे? वैदिकता असणं गरजेचं आहे. जर साधनेला वैदिकता नसेल तर ते साधन कसं आहे? त्याज्य आहे. म्हणून नामभक्ती साधन हे वैदिक स्वरूपाचं आहे, परंतु हे सर्वाधिकार सेव्य आहे. आणि साधारणपणे जिथे सर्वांना अधिकार असतं ते काही चांगलं नसतं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर घरामधला स्वयंपाक आणि सप्ताहामधल्या पंक्तीचा स्वयंपाक ह्याचा जर विचार करायला गेलो तर सप्ताहामधल्या पंक्तीचा स्वयंपाक कसा असतो? कुठे कुठे चांगलाही असतो, पण साधारणपणे विचार करायला गेलो तर तो साधारण स्वरूपाचा असतो.
पण ही नामभक्ती सर्वाधिकार सेव्य जरी असली तरी सुद्धा ही नामभक्ती निश्चित फलपर्यवसायी आहे, त्या साध्यापर्यंत घेऊन जाणारी आहे. ज्याप्रमाणे वैराग्याचं वर्णन करताना मौली ज्ञानोबा महाराज सांगताय, वीतरागिते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आघविया भूमिका सवे चाले. ज्याप्रमाणे वैराग्य हे सगळ्या भूमिका सोबत चालून साध्यापर्यंत आपल्याला निश्चितपणानं घेऊन जातं, त्याप्रमाणे ही नामभक्ती सुद्धा अशी आहे की जी साध्यापर्यंत घेऊन जाणारी आहे. किंबहुना मौली ज्ञानोबा महाराज त्या नामभक्तीचं महत्व सांगताना सांगतात, ही नामभक्ती कशापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे? समाधी अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे. समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम. शांती दया सर्वाभूती, शांती शांती निवृत्ती दातारू, शांती शांती निवृत्ती दातारू. मौली ज्ञानोबा अनुभवाने सांगताय, समाधी साधन संजीवन काय नाम आहे. माऊलींची समाधी कोणती आहे? संजीवन समाधी आहे. आणि त्या समाधीला संजीवकत्व प्राप्त करून देणारं साधन म्हणजे काय? नाम आहे. म्हणजे अगदी अनधिकार्यापासून तो थेट समाध्यावस्थेपर्यंत आपल्या सोबत चालणारं साधन कोणतं असेल तर ते नाम साधन आहे. म्हणून तर मौली ज्ञानोबा यांनी या एका नामाकरता पूर्ण ग्रंथ समर्पित केलेला आहे. आणि या हरिपाठामधला हा एक अभंग आहे. आपण बघितलं की नामभक्ती ही सर्वाधिकार सेव्य आहे. नामभक्ती ही निश्चित फलपर्यवसायी आहे. नामभक्ती ही मोक्षापर्यंत घेऊन जाणारी आहे. पण नामभक्ती जरी सर्वाधिकार सेव्य असली तरी सुद्धा नामभक्तीचं अनुष्ठान करताना काही बंधनं सांगितलेली आहे. थोडंसं चांगल्या मराठीमध्ये सांगायचं झालं तर काही पथ्य सांगितलेली आहे. आणि या नामभक्तीला जर निश्चित फलपर्यवसायित्व यावं असं वाटत असेल तर त्या नामभक्ती करता जी काही बंधनं सांगितलेली आहेत त्यापैकी एक बंधन, एक पथ्य मौली ज्ञानोबा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. त्या भगवंताचं नाम घेताना ही नामभक्तीचं अनुष्ठान करताना काय बंधन आहे तर महाराज सांगताय, एक तत्व नाम दृढ धरी मना. त्याचा परिणाम काय? हरीसी करुणा येईल तुझी. हरिपाठाचा अर्थ अत्यंत गहन स्वरूपाचा आहे. किंबहुना वेदांत शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन असल्याशिवाय हरिपाठाचा अर्थ कळणं असंभव आहे. परंतु अनेक महापुरुष आता निर्माण झालेत. महापुरुष म्हणावं का काय म्हणावं मला माहिती नाही आहे. विचारसागराची वृत्ती प्रभाकराची गरज काय? विचारसागराने वृत्ती प्रभाकराने वारकरी संप्रदायाचं वाटोळं केलं असे म्हणणारे महाभाग आता जन्माला आलेत. काय दुर्दैव आहे. खरंच विचारसागराची गरज नाही आम्हाला, वृत्ती प्रभागाची गरज नाही. आम्हाला गरज कशाची आहे? ज्ञानेश्वरीची आहे. पण ज्ञानेश्वरी विचारसागरा वाचून कळत नाही म्हणून विचारसागराची गरज आहे. ज्याप्रमाणे भगवंत महत्वाचा का गुरु महत्वाचा? आम्हाला गुरु महत्वाचा आहे, कारण की गुरुशिवाय भगवंत कळत नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल, हरिपाठ समजून घ्यायचा असेल तर विचारसागर, वृत्ती प्रभाकर या ग्रंथांशिवाय त्याला पर्याय नाही. साधी गोष्ट आहे. या अभंगाचा पहिला शब्द आहे
एक तत्व नाम. नामाला तत्वता दिलेली आहे. आता तत्व म्हणजे काय सांगा बरं, काय शंकर महाराज? हा, तत्व म्हणजे काय आणि नाम हे तत्व आहे म्हणजे काय? तर तत्व शब्दाचा अर्थ आहे कारण. काय शब्दाचा अर्थ आहे? तत्व. कारणाचा तुम्ही कोण आहेत? काय करता? उद्योग काय करता? सोनार आहात ना. तर गुरुवर महाराज सांगतात की सोनार हा तत्वज्ञ आहे. त्याचं कारण काय आहे? त्याला अलंकाराचं कारण सोनं दिसतं म्हणून तो तत्वज्ञ आहे. त्याप्रमाणे नाम हे तत्व आहे. नाम हे तत्व आहे म्हणजे काय? नाम हे कारण आहे. मग पुढचा प्रश्न आहे, नाम कारण आहे तर कशाचं कारण आहे? तर नाम हे जगताचं कारण आहे. कसं काय? कारण की मी उचलली जीभ आणि लावली टाळूला असं बोलून चालत नाही. त्याच्या मागे प्रमाण पाहिजे. तुम्ही जर जगत निर्मितीचा विचार करायला गेलात तर जगताची निर्मिती ही ओंकारापासून झालेली आहे. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे. सुरेखामय नाम आणि रूप ह्याचा विस्तार बराच सांगण्यासारखा, परंतु वेळेची मर्यादा आपल्याला असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. एवढं एक तत्व लक्षात ठेवा की जगताची निर्मिती कशापासून झालेली आहे? ओंकारापासून झाली. काय प्रमाण त्याला? माऊलींचंच प्रमाण आहे. ओम नमोजी आद्या. ओम हे जगदाद्य आहे. म्हणजे त्या ओंकारापासून या जगताची निर्मिती झालेली आहे. म्हणून ओम काय आहे? नाम आहे. आणि नाम हे काय आहे? जगताचं कारण आहे, जगताचं तत्व आहे. म्हणून एक तत्व नाम. नामाला तत्वता का दिली आहे? आणि हे कशावरनं कळलं मला? विचारसागर वेदांताचा थोडंफार तीर्थरूप गुरुवरे महाराजांकडे श्रवण झाले आहे म्हणून. आणि ज्याला वेदांताचं श्रवण झालेलं नाही तो तत्व म्हणजे कारण आणि नाम हे जगताचं कारण आहे हे सांगू शकत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा राय त्या नामाचं महत्व सांगतात. नाम हे काय आहे? जगताचं कारण आहे. आणि या नामाच्या संबंधाने काय करायचं म्हणतात? दृढ धरी मना. त्या नामाच्या ठिकाणी मनाला दृढ करा. सोप आहे का अवघड आहे? काय शंकर महाराज? का अवघड आहे? अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, मनाला दृढ करणं, स्थिर करणं का अवघड आहे? जगद्गुरु तुकोबा राय सांगतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरो जाता संग तव तो होय बाधक. किंवा मौली ज्ञानोबा राय त्या मनाचं स्वरूप सांगताना काय सांगतायत? संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची. तर चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. आणि या चंचल मनाला कुठे दृढ करायचंय?
भगवंताच्या नामाच्या ठिकाणी दृढ करायचं, पक्क चिकटवायचं. मग आता एवढं तर कळलं, मन चंचल आहे. चंचल मनाला काय करायचंय? नामाच्या ठिकाणी स्थिर करायचंय, चिकटवायचंय. मग कुठलं केमिकल आणायचं? फेविकॉल आणायचा का डिंक आणायचं, काय आणायचं? तर त्याच्यामध्ये दृढता करणं म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. कुठल्याही साधनेमध्ये दृढ होणं म्हणजे काय याचा विचार करणं महत्वाचं. मौली ज्ञानोबा राय जसे नामभक्तीचे आचार्य आहेत तसे योगाचेही आचार्य आहेत. नाही, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रगट केली. योग्यांचे माऊली आहे. मग या दृढ शब्दाचा अर्थ करताना, दृढ शब्दाचा पारिभाषिक अर्थ समजून घेताना आपल्याला योग सूत्रामध्ये जावं लागतं. साधनेमध्ये दृढ होणं, नामामध्ये दृढ होणं म्हणजे काय? तर पतंजली मुनी सांगतायत, सतु नैरंतर्य दीर्घकाल सत्कारा सेवितो दृढभूमी. दृढ होणं म्हणजे काय? किंवा एखाद्या साधनेमध्ये दृढ होण्याकरता काय केलं पाहिजे? तर महाराज सांगतात, सतु नैरंतर्य दीर्घकाल सत्कारा सेवितो. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. निरंतरता, दुसरी आहे दीर्घकालिकता, आणि तिसरं आहे सत्कारहा नाम आदरता. कोणत्याही गोष्टीच्या ठिकाणी आपल्याला जर दृढ व्हायचं असेल तर निरंतरता, दीर्घकालिकता आणि आदरता असली तरच आपण त्या ठिकाणी दृढ होतो. निरंतरता म्हणजे काय? सतत. एक माणसाने विचारलं की तुम्ही देवाचं नाव घेता, कधी घेता? म्हणजे सतत घेतो. म्हणजे नेमकं कधी? तर म्हणाले, आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम महोत्सव असतो आणि त्याच्यामध्ये माझ्या गळ्यामध्ये जेव्हा विणा असतो तेव्हा मी ते देवाचं नाव सतत घेतो का नाही? सतत घेतो. पण सातत्यामध्ये दीर्घकालिकता नाही आहे. सातत्यही असलं पाहिजे आणि दीर्घकालिकता असली पाहिजे. एका माणसाला विचारलं, बाबा रे सोमवार वगैरे काही करतो का नाही? किंवा कारण की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सोमवार आणि एकादशी ही 2 व्रत महत्वाने सांगितलेली आहेत. म्हणजे सोमवार वगैरे काही करतोस का नाही? म्हणलो, किती वर्षापासून करतोय? म्हणला 50 वर्षापासून करतोय. वा वा वा. म्हणजे कसं करतोस? काय व्रतामध्ये काय मिळेल? तर म्हणले, मी श्रावणातले सोमवार करतो आणि श्रावणामधला सुद्धा जेव्हा 5वा असतो ना तेव्हा करतो. म्हणजे दीर्घकालिकता आहे पण निरंतरता नाही आहे. आणि पुढे सांगतात आदरभाव पाहिजे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची एक गोष्ट आपल्याला सांगतो. इथं आता मी पुण्यात जाताना वाटेत कराड नावाचं एक गाव आहे आणि त्या कराडमध्ये एक साधू पुरुष होऊन गेले, मोठे साधू महात्मे होऊन गेले. आपल्याला नाव घ्यायचं नाही, आपल्याला फक्त त्यातलं तात्पर्य समजून घ्यायचं, कोणावर व्यक्तिगत टीका करायची नाही आहे. मोठे महात्मे होऊन गेले आणि रामनामाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार केला. सतत आलं की राम राम, गेले की राम राम, बसलं की राम राम. अंगावर जी शाल घ्यायची, वस्त्र घ्यायची, त्याच्यावर सुद्धा राम राम. कोणी आला तर त्याला जे वस्त्र पांघरायचं त्याच्यावरही रामनाम, त्याला रामनामी म्हणायचं. जन्मभर रामनामाचा उपदेश केला. आणि वृद्धापकालामध्ये त्यांना काही बरं नाही म्हणून तीर्थरूप गुरुवर्य महाराज त्यांना भेटायला गेले. आणि भेटायला गेल्यानंतर ते जप करत होते आणि जप करताना एक यावनी मंत्राचा जप करत होते. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी त्यांना विचारलं, काय हो तुम्ही जन्मभर रामनामाचा उपदेश केला आणि आता वृद्धापकालामध्ये या यावनी मंत्राचा का तुम्ही जप करता? यावनी म्हणजे काय जास्त स्पष्ट सांगत नाही मी. जर नाही समजलं तर नंतर मला विचारा, हे सांगायचं स्थान नाही म्हणून जास्त विस्तार करत नाही. या यावनी मंत्राचा तुम्ही का जप करताय? ते म्हणले, माझं पोट दुखत होतं, बरेच औषधं वगैरे घेतले, काही पोट दुखायचं थांबलं नाही. एक फकीर आला आणि त्या फकीराने मला या यावनी मंत्राचा उपदेश केला आणि तो मंत्र म्हटल्यानंतर माझं पोट दुखायचं थांबलं. अरे जन्मभर जर तुम्ही रामनामाचा उपदेश केलाय, मग तुमच्या रामनामाच्या उपदेशाच्या संबंधाने तुमच्या मनामध्ये काय आदरभाव आहे?
म्हणजे त्या साधनेला दृढ करण्याकरता त्या साधनेच्या संबंधाने आदरभाव पाहिजे. म्हणून निरंतरता, दीर्घकाल आणि आदरभाव या गोष्टी असणं, याचं नाव त्या साधनाची दृढता. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नाव घ्यायचे, निरंतर नाव घ्यायचे. एक दृष्टांत सांगतो, घडलेला त्यांच्या चरित्रामधला दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सकाळी प्रातर्विधीला निघालेले होते आणि प्रातर्विधीला निघाल्यानंतर भगवंताचं नाव चालू सतत मुखारविंदामध्ये, सतत भगवंताचं नाव. आणि जेव्हा प्रातर्विधीला निघाले तेवढ्याच समोर एक भूदेव ब्राह्मण आला आणि त्या भूदेवाने जगद्गुरु तुकोबारायांना बघितलं. जगद्गुरु तुकोबाराय प्रातर्विधीला निघालेले आणि मुखामधनं मात्र नामस्मरण सतत सुरू आहे. त्या भूदेवाने जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेले आणि त्या भूदेवाने जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज म्हटले तुम्ही निघालेत प्रातर्विधीला, अपवित्र कामाला निघालेले आहेत आणि अपवित्र कामाला जाताना तुम्ही देवाचं नाव घेताय, हे काही बरोबर नाही. निदान तेव्हा तरी देवाचं नाव घेऊ नका. भूदेव आहेत शेवटी, उलट बोलता येत नाही. तुकोबाराय म्हटले चला घरी चला, आपण घरी जाऊन चर्चा करू आणि मग आपण तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. ठीक आहे. भूदेव घरी गेले, जगद्गुरु तुकोबाराय घरी आले. आल्यानंतर भूदेव आल्यानंतर त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांची पूजा केली, त्यांना जेवू घातलं. दुपारची वामकुक्षी झाली. तुकोबाराय म्हणाले माझं कीर्तन आहे विठ्ठलाच्या रावळामध्ये, नित्यनेमाचं माझं कीर्तन आहे. आता मला कीर्तनाला जायचं, येता का माझ्याबरोबर कीर्तनाला? त्या भूदेवांना जगद्गुरु तुकोबारायांचं महत्त्व, थोरपणा माहिती होता. ते म्हणले महद्भाग्य आहे, साक्षात तुमचं कीर्तन आणि पांडुरंगाच्या रावळात ऐकायला मिळतं, त्यापेक्षा मोठं भाग्य काय. म्हणजे मी येतो कीर्तनाला. गेले कीर्तनाला. कीर्तन झालं, रात्रीचं भोजन झालं, पुन्हा सगळे झोपले. रात्री 11:30-12 मध्यरात्रीच्या सुमाराला त्या भूदेवांना जाग आली. जाग कशामुळे आली तर त्यांच्या कानावरती एक आवाज पडायला लागला. काय आवाज पडायला लागला? विठ्ठल 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 भूदेव जागे झाले. कोण एवढ्या रात्री 12 वाजता विठ्ठल विठ्ठल म्हणतंय? आता काय झालं माहिती का, लोकांना देवाचं नाव घ्यायलाही सवड नाही आहे. म्हणून ते एक मशीन बनवलंय आणि त्या मशीनमध्ये ते चिप टाकली की आपल्याला पाहिजे ते सतत मंत्र म्हणत राहतं. ते तर ते ब्राह्मणांनी बघितलं की असं मशीन वगैरे कुठे काही बसवलंय का? मशीन ही बसवलेलं नाही आहे. सगळे लोक झोपलेली आहेत तरी नामस्मरण ऐकू येत आहे. मग भूदेव जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेलेले होते आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ जाऊन त्यांनी पाहिलं तर जगद्गुरु तुकोबाराय गाढ झोपलेले आहेत. पण गाढ जरी झोपलेले असले तरी नामस्मरण सतत सुरू आहे. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा.
माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाच. याचं नाव निरंतरता आहे. म्हणून त्या नामामध्ये दृढता आणण्याकरता काय केलं पाहिजे? निरंतर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, दीर्घकाल भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि त्या भगवंताच्या नामाच्या संबंधाने दृढता, आदरपूर्वकता, सत्कारपूर्वकता असेल तरच एक तत्व नाम दृढ धरी मना. जे नाम जगताचं कारण आहे त्या नामाच्या संबंधाने तू दीर्घकाल, निरंतर आणि आदरपूर्वक घेतल्यानंतर त्या नामाच्या ठिकाणी दृढता येईल. असा पहिल्या पूर्वार्धाचा थोडासा अर्थ आहे. अजून विस्तार करण्यासारखा बराच आहे, परंतु आपल्याला चारही चरणांचा थोडक्यात का होईना अर्थ समजून घ्यायचा असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. म्हणून त्या नामाच्या ठिकाणी जे नाम या जगताचं कारण आहे, त्या नामाच्या ठिकाणी जर या साधनांच्या द्वारा किंवा या साधनेच्या द्वारा दृढता निर्माण झाली तर त्या निर्माण झालेल्या दृढतेचा परिणाम काय? हरिसी करुणा त्याचा परिणाम सांगतायत मौली ज्ञानोबाराय. हरिसी करुणा येईल तुझी. आता हरिसी म्हणजे काय? आपण महिनाभर हरिपाठ ऐकलेला आहे, त्यामुळे हरी शब्दाचा अर्थ आपल्याला निश्चित माहिती असेल. म्हणून मी हरी शब्दाच्या विषयी जास्त चिंतन सांगत नाही, एका शब्दात सांगून पुढे जातो. पापान हरती इति हरी. जो पापाचं हरण करतो त्याचं नाव आहे हरी. आणि आपल्या संबंधाने त्या हरीला करुणा येईल. करुणा म्हणजे काय? पुन्हा बराच विस्तार सांगण्यासारखा आहे. दया आणि करुणा ह्याच्यात काही फरक आहे काय? दोन्ही सारखेच आहेत. काय रानमळे महाराज, करुणा आणि दया सारखी का वेगळी आहे? शंकर महाराज, दया आणि करुणेत फरक आहे सारखे आहेत दोन्ही? दोन्हीमध्ये महद अंतर आहे. दया वेगळी आहे आणि करुणा वेगळी आहे. दयेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे. मी याला काहीतरी देतोय अशा प्रकारची भावना आहे. पण करुणेमध्ये मात्र तशा प्रकारची भावना नाही. हे माझं कर्तव्य आहे अशा स्वरूपानं केलेली जी असते ती करुणा आहे. दया म्हणजे काय? तर दया म्हणजे सहानुभूती आहे आणि करुणा म्हणजे सहवेदना आहे. सहानुभूती आणि सहवेदनामध्ये फरक आहे का नाही? फार फरक आहे. सहानुभूती ही कोरडी असते आणि सहवेदना ही ओली असते. करुणा म्हणजे काय? सहवेदना आहे. समोरच्याला जर त्रास होत असेल तर त्याला होणाऱ्या त्रासामुळे आपल्यालाही त्रास झाली पाहिजे, ही आहे सहवेदना. सत्य बोले मुझे
याचं नाव आहे करुणा. थोडंसं इंग्रजीत सांगतो म्हणजे लक्षात येईल. मराठी सांगितलं लोकांना समजत नाही म्हणून नाईलाजाने इंग्रजीत सांगावं लागतं. दया म्हणजे काय तर दया म्हणजे मर्सी किंवा अजून तुम्हाला माहिती असलेला शब्द सिंपथी. दया म्हणजे काय? सिंपथी. आणि करुणा म्हणजे एम्पथी. सिंपथी वेगळी आहे आणि एम्पथी वेगळी आहे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं ही आहे करुणा आणि दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर फक्त वाईट वाटणं याचं नाव आहे दया. करुणा कोणाला येईल? हरीसी करुणा येईल तुझी. करुणा शब्दाचा हा तात्विक अर्थ झाला. थोडंसं व्याकरणाच्या दृष्टीने आपण करुणा शब्दाचा विचार करू तर करुणा शब्दामध्ये क्रू धातू आहे. डुकरी करणे करोती असा त्याच्यामध्ये मूळ धातू आहे. तर क्रू शब्दाचा अर्थ काय? कार्य करणं. जी दया आहे ही दया कधी कृती पर्यवसायी होते तर कधी कृती पर्यवसायी होत नाही. आता सांगितलं एखाद्याचं नुकसान झालं, मला वाईट वाटलं ना, काय शंकर परत बरोबर आहे का नाही, पण मी तुम्हाला 2 रुपये आणून दिले का? ही दयाच. पण एखाद्याचं जर 2 रुपयाचं नुकसान झालं तर नुकसान झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटून 1 रुपया जरी त्याला देणं ही काय झाली? करुणा झाली. दया ही कधी कृती पर्यवसायी होत नाही पण करुणा मात्र कृती पर्यवसायी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी करुणा येई म्हणजे काय? देवाला तुझी दया येईल आणि ती दया कशी आहे? कृती पर्यवसायी आहे. आता पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दया कधी येते सांगा बरं. कधी आली का नाही दया? पण कधी येते? हा काय तुम्हाला आली का दया? कधी येते दया? काही वाईट झालं तर. आता इथे दया कोणाची आली आहे? हा, साधकाची दया आली आहे. कोणाची दया आली आहे? साधकाचं काहीतरी वाईट झालं असलं पाहिजे ना, मग तेव्हा दया कधी येते? समोरच्याचं काहीतरी वाईट झालं असेल, काहीतरी नुकसान झालंय, काहीतरी त्रास होतोय, तेव्हा दया येते. मग आता इथे दया कोणाला कोणाची येते? साधकाची. ते कोणाला येते? हरीला, देवाला येते. आपल्या सारख्याला आपल्याला कोणाची दया येते? किंबहुना आपल्या मनामध्ये दया निर्माण व्हावी याच्याकरता लोक नाटकं करतात. तुम्ही चौकात जा, फार विचित्र आहे इथं. तुमच्या इथे काय माहीत नाही, त्या परप्रांतातनं बायका येतात, ती लहान लहान मुलं असतात आणि त्या लहान मुलाला चिमटे काढतात आणि ती मुलं रडायला लागतात. मग रडायला लागले की आपल्याला दया येते. मग हे आपल्याला फसवलं जातं का नाही? पण देव फसणार आहे का? मग देवाला दया येते आणि कोणाची दया येते? साधकाची. मग त्या साधकाचं वाईट काय झालेलं आहे? तर त्या साधकाचं वाईट काय झाले? तो साधकाच्या मनामध्ये चिंता आहे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, किंवा कै मी उद्धार पावेन. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ही त्याची अडचण आहे.
आणि ही त्याची अवस्था बघून कोणाला दया येते? हरीसी करुणा येईल तुझी. म्हणजे मनामध्ये भगवंताच्या भेटीची आस असली पाहिजे. आणि मनामध्ये भगवंताच्या भेटीची आस असून जो त्या नामाचं चिंतन करतो, नाम दृढतेने घेतो, त्याला त्याची करुणा कोणाला येते? हरीसी करुणा येईल तुझी. नुसती दया येत नाही, तर ती दया कशी आहे? कार्यान्वित होणारी दया आहे, कृतिशील दया आहे. म्हणजे नामसाधनेने साक्षात भगवंताच्या अंतःकरणामध्ये त्या साधकाच्या संबंधांनी दया येते. त्या नामसाधनाची सोपेपणा किती आहे हे माऊली ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या नामभक्तीच्या द्वारे त्या भगवंताला त्या साधकाच्या संबंधाने कृतिशील दया नाम करुणा निर्माण होते. ते नामभक्ती रूप साधन कसं आहे? मौली ज्ञानोबा सांगतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. परंतु त्या नामभक्तीचं दुसरं पथ्य सांगताय, वाचेसी सद्गद जपे आधी. त्या नामभक्तीचा सोपेपणा खूप सांगण्यासारखा आहे. नाम संकीर्तन पूर्ण अभंग काय आहे? नामभक्तीचा सोपेपणा सांगणारा हा अभंग. नामभक्तीच्या सोपेपणामध्ये दोन पैलू आहेत. एक ही नामभक्ती सुलभ आहे आणि ही नामभक्ती सुकर आहे. सुलभ म्हणजे प्राप्त होण्याकरताही सोपी आहे आणि करण्याकरताही सोपी. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची सुकरता काय, न लगती सायास जावे वनांतरा. या नाम भक्तीचं अनुष्ठान करण्याकरता कुठे वनामध्ये जावं लागत. लोकांना परमार्थ करायचा फार असतो, पण आळंदीला या म्हटलं की जमत, घर सोडून यायचं कसं? या नाम भक्तीला कुठेही जावं लागत नाही. नलगती सायास जावे वनांतरा. त्याचं सामर्थ्य काय? सुखे येतो घरा नारायण. म्हणजे काय? सुखे म्हणजे सहजतेने. नारायण घरानाम आपल्या अंतःकरणामध्ये त्या नारायणाची सहजतेने अभिव्यक्त होती. शेवटी फार सुंदर सांगताय तुकोबा आहे,
तुका म्हणे सोपे पण पुढे काय? शहाणा कोणाला म्हणायचं हे फार महत्वाचं आहे. हे सोप आहे पण शहाण्या करताय काय? नामभक्ती साधन सोप आहे पण कोण्या करताय? शहाण्या करताय. मूर्खा करता सोप नाहीये. शहाण्या करता सोप कसं काय? आता तुम्ही कर्नाटकाच्या सीमेवरती राहता, ज्याला कानडी येतं त्याला कानडी म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. पण माझ्यासमोर तासभर जरी कानडी बोलला, मी माझं डोकं कितीही आपटून घेतलं तरी मला ते समजणार माझ्याकरता अवघड आहे, कारण मी कानडीच्या बाबतीत शहाणा नाहीये. जो कानडीच्या बाबतीत शहाणा आहे त्याला कानडी सोप आहे आणि माझ्यासारख्याला मात्र कानडी अवघड आहे. त्याप्रमाणे नामभक्ती सोपी आहे पण कोणाला? शहाण्या करता. नामभक्तीची पथ्य, नामभक्तीची बंधनं ज्याला ज्ञात आहेत त्याच्याकरता ते सोपं आहे. म्हणून मौली ज्ञानोबा सांगतात, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. राम कृष्ण गोविंद ही भगवंताची नाव आहेत आणि ती नाव कशी आहेत? सोपी आहेत. मग देवाचं नाव कोणतं घ्यायचं? काय शंकर महाराज? हा, आवडेल ते घ्यावं. ठीक आहे. विठाई किठाई माझे रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई किठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई रंगा येई विठाई किठाई कृष्णाई कान. कोणचं नाव घ्यायचं? त्यात एक थोडंसं घड्याळ काही थांबत नाही, पळतंय. त्यामुळं कोणचं भगवंताचं नाव घ्यायचं? हरिनाम उच्चारू दिधला तेने. जे आपल्या सद्गुरूंनी जो नाममंत्र दिलाय ते नाममंत्र घेतलं पाहिजे. हे त्या नाममंत्रातला काय आहे? शहाणपणा आहे. कुठलंही नाव घेऊन आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते नाव कसं पाहिजे? सद्गुरु प्रदत्त पाहिजे. म्हणून ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. आता दुसरं पथ्य सांगतायत. पहिलं पथ्य काय आहे? नामभक्तीतलं दृढता हे पहिलं पथ्य आहे. आता दुसरं पथ्य काय? वाचेसी सद्गद जपे आधी. आधी सद्गद होईजे आणि मग जप. आता सद्गद होणं म्हणजे काय? सद्गदित होणं म्हणजे काय? थोडासा विस्तार सांगतो. सद्गदित होणं, तर गद हा जो शब्द आहे संस्कृतमध्ये, तर गद म्हणजे बोलताना अडखळणं, त्याला काय म्हणतात? गद म्हणतात. आणि सद्गद म्हणजे काय? सद म्हणजे भावना. भावनेच्या अतिप्राबल्यामुळे बोलता न येणं याचं नाव आहे सद्गदता. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे
कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. त्या भगवंताचं नाम घेताना भावना प्राधान्याने नाव घेतलं पाहिजे. जेव्हा देवाचं नाव आपण घेतो तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये त्या भक्तीचा प्रेमाचा परमोत्कर्ष झाला पाहिजे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचं मी अनेकदा बघितलं आहे. जेव्हा गुरुवर्य महाराज दादांचं नाव घ्यायचे, ताईंचं नाव घ्यायचे, तेव्हा गुरुवर्य महाराजांच्या मुखारविंदातनं शब्द फुटायचा नाही. जो महात्मा तासन तास 8-8 तास सलग बोलू शकतो, त्या महात्म्याच्या मुखातनं शब्द का फुटले नाही? प्रेमाच्या परमोत्कर्षामुळे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, पण काय आधी सद्गत होईजे मग वाचे. प्रेमोत्कर्षाने, भक्तीच्या उत्कर्षाने, अतिशय प्रेमोत्कटतेने इतकं प्रेम की ते प्रेम आता शब्दामध्ये अभिव्यक्त होणं अवघड आहे. त्यामुळे कंठ काय झालाय? सद्गतीत झालाय, अंतःकरण सद्गतीत झालंय. आणि त्या सद्गतीत अंतःकरणाने त्या भगवंताचं नाव घेतलं म्हणून ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गत जमे आधी. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित समय सीमेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा थोडक्यामध्ये विचार करून ही सेवा आपण पूर्ण करू. ज्याला देवाने 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिले अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गत जपे आधी. म्हणजे नाम भक्तीच्या ठिकाणी पहिलं काय पाहिजे? दृढता पाहिजे. दुसरं काय पाहिजे? भावनेचा, प्रेमाचा परमोत्कर्ष असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे अनन्य गतिकता पाहिजे. परमार्थाचा या नामभक्तीचा अधिकारी कोण आहे? मौलिक ज्ञानोबा राय सांगतात, या लागी सुमनू आणि शुद्धमती. आणि पुढे काय? अनिंदकू अनन्य गती गौप्यही तया प्रती चावळीचे सुटे. म्हणजे अनन्य गतिकता ही परमार्थामध्ये फार महत्वाची आहे. आता अनन्य गतिकता राहिलेली नाही. आश्रमामध्ये जेव्हा आता पूर्वीचा काळ फार कडक होतो गुरुवर्य महाराजांचा स्वभाव, पण विद्यार्थी अनन्य गतिक होते. गुरुवर्य महाराज कितीही जरी रागवले तरी मुलं गुरुवर्य महाराजांसमोर शांतपणे उभे राहायचे. आमचे शामराव आहेत ते, तर काहीतरी त्यांना चुकलं तर गुरुवर्य महाराजांचे पाय दाबायची सेवा करायची. तर पाय दाबायला काहीतरी रागवले महाराज, आणि जेव्हा शामराव ते पाय दाबायला आले तेव्हा महाराज म्हणले अजिबात थांबवतो, उभा राहील, जा बाहेर. ते शामराव 2 तास तिथं उभं राहिले पण हल्ले नाही. आमच्यासारखा म्हटलं असता, जा हा गुरु आहे तर दुसरा गुरु मला पडलाय, काय अडलंय माझं तुझ्या वाचून. तू नाही शिकवलं तर मला शिकवणारे 1000 आहे. ही अनन्य गतिकता नाहीये. अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता. सर्व इतर गोष्टींचा परित्याग करून त्या ठिकाणी एकनिष्ठ राहणं, याचं नाव अनन्य गतिकता आहे. आता सगळीकडची एकनिष्ठता संपली आहे. परमार्थातली संपली आहे आणि राजकारणातली त्याच्याहून संपली आहे. आपण देतो एकाला मत, दुसऱ्या दिवशी ती काय, आपला तो विषय नाही म्हणून जास्त विस्तार करत नाही. खरं तर तिथेही काय पाहिजे? एकनिष्ठता, अनन्य गतिकता पाहिजे. पण सर्व क्षेत्रामधली अनन्य गतिकता संपलेली आहे. फार अनुभव विचित्र आहे जगातले, असो ते सांगायचे नाहीत आपल्याला. म्हणून जीवन जगतोय थोडं सांगायला लागतं. हो ना, अवघड आहे फार, काय करणार. म्हणून अनन्य गतिकता फार महत्वाची आहे. या नामभक्तीमध्ये सुद्धा अनन्य गतिकता पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही साधनांच्या नादाला
लागलं नाही पाहिजे हे मला अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांग. नाम परते तत्व नाही रे अन्यथा. 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 त्या नामाच्या संबंधाने अनन्य गतिकथा मौली ज्ञानोबाऱ्या सांगताय. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामासारखं दुसरं कोणतंही साधन नाही म्हणून तू नाम भक्तीच कर. त्याच्यामध्ये दोन प्रकारची अनन्य गतिकथा आहे. नामाच्या संबंधानेही अनन्य गतिकथा आहे, नाम भक्तीच्या संबंधानेही अनन्य गतिकथा आहे, आणि दुसरी अनन्य गतिकथा आहे नामीच्या संबंधानेही अनन्य गतिकथा आहे. नाव घ्यायचंय साधनामध्ये आपण अनन्य असतो, पण कधीपर्यंत? जोपर्यंत सगळं ठीक चाललंय, आपल्या मनाप्रमाणे सगळं चाललंय, तोपर्यंत आम्ही अनन्य भक्त आहे. थोडं का मनाच्या विरुद्ध झालं की माणसाला नाही, देवाला सुद्धा शिव्या द्यायला लोक कमी करत. देव चांगला कुठपर्यंत? आपलं जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत. आपलं थोडस जरी वाटोळं झालं, काय देव आहे माझ्याकडे लक्षच नाही, असा तसा काय उपयोग नाही. म्हणून अनन्य गतिकथा ही सातत्यानं पाहिजे. भक्तीच्या संबंधाने अनन्य गतिकथा, नामाच्या संबंधाने अनन्य गतिकथा, आणि पुढे जाऊन कशाच्या संबंधाने? नामीच्या संबंधाने. ज्याचं नाव घ्यायचं त्याचंच नाव घेतलं पाहिजे. आज एका देवाचं, उद्या दुसऱ्या देवाचं नाही. मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात, अघवेन गावद्वारी आहे व जैसी. ही आहेवता आपल्या जन्मात कधीही प्राप्त होता कामा नये. म्हणून नाम घेताना तेच नाव घेतलं पाहिजे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गावे
स्पष्ट सांगतायत, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा. नाम फक्त भगवंताचंच घेणार, नामा वाचून दुसरं काही घेणार नाही. आणि भगवंताचं म्हणजे कोणत्या भगवंताचं? विठोबाचे नाव घेणार. म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामासारखं दुसरं तत्व साधन कोणतंही नाहीये. पण वाया आणिक पंथा जाशी जणी. बाकीचे पंथ कसे वाया आहेत, आणि त्या वाया पंथाला तू जाशील पण जाऊ नकोस. झणी शब्दाचा अर्थ आहे हा. झणी म्हणजे काय? झणी म्हणजे झणझणीत असा अर्थ नाहीये. तर झणी म्हणजे तू जाशील पण जाऊ नको. शक्यता आहे. कारण काय माहिती का? हा, आपल्या पुढच्या व्यवहाराला नकारात्मक. आपण हे करणार आहोतच पण करू नकोस. जाशील पण जाऊ नकोस. त्याचं कारण सांगतो. समजा आपण रामकृष्ण हरी या नामाचा जप करतोय. आपल्या वारकरी संप्रदायाचा तो महामंत्र आहे. आणि गावामध्ये शिवमहापुराण झालं. सगळे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करायला लागले. मग ह्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स अरे सगळे हा मंत्र जप करताय. आपण अल्पसंख्याक होता, आपण हा जप केला पाहिजे. असं चालणार नाही. म्हणून वाया आणिक पंथा जाशी झडी. तू वाया म्हणजे भगवंताच्या शिवाचं नाव घेणं ही श्रेष्ठच आहे, चूक नाही. पण ज्याचं त्याने घेतलं. आपलं आपण हे कसं आहे माहिती का? आपली आई श्रेष्ठ का दुसऱ्याची आई श्रेष्ठ आहे? मग दुसऱ्याच्या आईला शिवाय द्यायच्या? आपली आई आपल्याकरता श्रेष्ठ आहे, त्याची आई त्याच्याकरता श्रेष्ठ आहे. आणि आपल्या आईची श्रेष्ठता सांगण्याकरता त्याच्या आईला शिवाय देण्याचं काही कारण नाही. म्हणून आपला जो नामजप आहे तो जप आपण एकनिष्ठेने अनन्यगतिकतेने करणं महत्वाचं आहे. म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी. आणि सरते शेवटी मौली ज्ञानोपाला आहे. जो सोहम जप आहे, जो अजपा जप आहे, त्या सोहम जपाचा अजपा जपाचा उल्लेख करून त्या नामभक्तीची जी सर्वोच्च अवस्था आहे ती अवस्था मौली ज्ञानोबा या भंगाच्या शेवटच्या. ज्ञानदेवा मौन जप मरण 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 जपे सदा जपे सदा जपे सदा हरिमुखे माला हरिमुखे माला हरिमुखे माला हरिमुखे हरे जपे सदा जपे सदा जपे सदा हरिमुखे माला हरिमुखे हरिमुखे माला जपाची सर्वोच्च अवस्था सांगतात. ज्ञानदेवा मौन जप. सगळ्यात मोठा जप कोणता आहे तर मौन हे सगळ्यात मोठा जप. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी तो कृतज्ञता अंक तू बघितला असेल. तो त्या कृतज्ञता अंकामध्ये तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी मौनाची या मिठिया वाणिजे नावाचा एक लेख लिहिला. मौन म्हणजे काय? मौनात तुझं स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप मौन आहे. त्या मौनाच्या संबंधाने बराच विचार सांगण्यासारखा आहे. मौन हे तप आहे का नाही? कोणतं तप आहे? मौन हे मानसिक तप आहे. कायिक तप, मौनाचा समावेश मानसिक तपात आहे. ज्ञानदेवा मौन जप. जप हा मौन आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात की वेदांत शास्त्र बोलायला सांगत नाही. वेदांत शास्त्र काय सांगतं? गप्प बसायला काय घेशी.
असं वेदांत शास्त्र सांगतं. म्हणून मौन हे फार महत्वाचं आहे. मौन हे का तुझे राशी नाव. देवाचं नाव आहे कोणतं? मौन. राशी नाव म्हणजे काय? हं? आई बापाने ठेवलेलं नाही. तुमच्या जन्म नक्षत्रावरती जे नाव असतं ना त्याचं नाव राशी नाव आहे. तर भगवंताचं नाव का मौन आहे. आणि हे कोणतं आहे? राशी नाव आहे. असं त्या मौनाचं महत्व आहे. म्हणून खरा जप कोणता? मौन हा खरा जप आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जप हा खरा जप आहे. सोहम हा खरा जप आहे. म्हणून मौलिक ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा मौन हा खरा जप आणि जपमाळ अंतरी. आता एक गंमत सांगतो तुम्हाला. आता मग कोणावर टीका नाही. एक शब्द सांगतो, अन्याची व्यावृत्ती झाल्याशिवाय म्हणजे आपला हेतू साध्य. अन्य व्यावृत्ती पूर्वक त्याचं आपल्याला निर्धारण करावं लागतं. खरं बोलावं, खरं बोलावं, पण त्याच्यात अन्यांच्या व्यावृत्ती काय खोटं बोलू नये हे सांगावं लागतं. नाही तर खरंही बोला खोटंही बोला असं नाही सांगणार. म्हणून मौन हे भगवंताचा खरा जप आहे. आणि अनेकदा मी बघतो म्हणजे ते सगळं असं डिस्टर्ब करणार असतं. कीर्तनाला येतात, एक पिशवी आणतात, त्या पिशवीमध्ये हात घालतात. हात काय असतं ते कधी दिसलं नाही मला, पण त्या पिशवीत हात घालतात आणि काय पुटपुट पुटपुट. अरे कीर्तन करण्यासमोर पुटपुट काय करतात बाबा? हे कीर्तनाच्या मर्यादेच्या विहीन आहे. जपमाळ पाहिजे पण ती अंतरी पाहिजे. बाह्य जपमाळेचा उपयोग. म्हणून मौन हे जप आहे आणि जपमाळ कुठे? अंतरी आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोनी. श्रीहरी जपे कधी जपे? सदा जपे. म्हणजे उपक्रम आणि उपसंहाराची काय झाली? एक वाक्यता झाली. दृढतेमध्ये पण काय आहे? सदा आहे. आणि शेवटी ही काय आहे? सदा आहे. म्हणून ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. आणि असं जर आपण केलं तर त्याचा परिणाम काय? हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना म्हणून माऊली आग्रहपूर्वक अट्टाहासाने सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि त्या हरिमुखे म्हणण्याचा परिणाम पुण्याची गणना कोण करी? अगणित पुण्याची प्राप्ती होते जेणेकरून भगवंत आपल्यावरती करुणा करतो, कृपा करतो. हा माऊलीने केलेला उपदेश आहे. आणि या हरिपाठाचं महत्त्व फार सांगण्यासारखं आहे. वारकऱ्याचं नित्यकर्म हरिपाठ आहे. नित्यही प्रत्यही वारकऱ्यांनी हरिपाठ म्हटला पाहिजे. सांगणारे म्हणत अवघड आहे. अनेक कीर्तनकार असे की त्यांना हरिपाठ म्हणजे काय माहितीच नाही आहे. हरिपाठ म्हणणं दूर. मी सांगतो अनेकदा, ते सांगून आपण आपल्या सेवेला विराम देऊ. प्रत्येक वारकऱ्याने हरिपाठ म्हणला पाहिजे. कीर्तनकार हा वारकरी असला पाहिजे. आणि कीर्तनकार हा वारकरी असला पाहिजे. आणि कीर्तनकारानेही हरिपाठ म्हटला पाहिजे. निदान पक्षी ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी तरी हरिपाठ म्हटला पाहिजे. असं या हरिपाठाचं महात्म्य आहे. या भगवंताचं हरीचं नामोच्चारण आपल्या सगळ्यांकडनं व्हावं. आणि हे जे अगणित पुण्य, हे अगणित पुण्य आपल्या सगळ्यांच्या पदरी पडून सरते शेवटी हरीला आपली करुणा यावी अशी त्या हरीच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी
मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी, तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी, तीर्थरूप मातोश्री आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो. या चिंतनामध्ये जे काही योग्य ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचे गुरु परंपरेचे अयोग्य माझं आहे, योग्य त्याचा स्वीकार व्हावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून माझ्या सेवेला मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,